अक्षय तृतीया म्हणजे सुख समृद्धी आणि अक्षय फळ देणारा दिवस. यंदा रविवार दिनांक 19 एप्रिल 2026 रोजी हा सण साजरा होत आहे. या दिवशी सोने खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते. त्यामुळे सराफा बाजारात मोठी गर्दी असते. मात्र घाईघाईत किंवा भावनेच्या भरात सोने खरेदी करताना ग्राहकांकडून मोठ्या चुका होतात. तुमचे कष्टाचे पैसे योग्य ठिकाणी गुंतवले जावेत यासाठी 5 गोष्टी लक्षात ठेवा. तुम्ही भविष्यातील लाभासाठी सोने घेत असाल तर जड दागिने घेणे टाळा. 24 कॅरेटची सोन्याची नाणी, वेढे किंवा सोव्हर्न गोल्ड बॉन्डसह उत्तम पर्याय आहे. नेहमी BIS हॉलमार्क असलेलेच सोने खरेदी करा. दागिन्यांवर HUID क्रमांक असल्याची खात्री करा. यामुळे तुमच्या सोन्याची पूर्ण माहिती सरकारकडे नोंद होते. अनेक ज्वेलर्स झिरो मेकिंग चार्जेसच्या जाहिराती करतात. अशावेळी सोन्याचा प्रति ग्रॅम दर तपासा किंवा वेस्टेज चार्जेस अर्थातच तूट जास्त लावले जात नाहीत ना याची खात्री करा. सोने परत विकताना वा बदलून घेताना किती पैसे कापले जातील हे विचारून घ्या. नामांकित ज्वेलर्स त्यांच्याकडून घेतलेल्या सोन्यावर चांगला परतावा देतात. अक्षय तृतीया आहे म्हणून ऐपतीपेक्षा जास्त सोने खरेदी करू नका. तज्ज्ञांच्या मते तुमच्या एकूण गुंतवणुकीच्या केवळ 10 ते 15% रक्कम सोन्यात असावी. अमरावती येथे अक्षय तृतीयेच्या पूर्वसंध्येला लग्नासाठी खास डिझाईन केलेले जड आणि पारंपरिक सोन्या हियांचे दागिने खरेदी करण्याला घेऊन गृहिणींची आपल्या सखी व स्नेहीजनांच्या समवेत एक गर्दी दिसून आली. शुद्ध चांदीची भांडी, मूर्ती आणि पूजेचे साहित्य असो की ब्रायडल ज्वेलरी खरेदी करताना यावेळी ग्राहकांनी आपल्या चोखदळतेचा परिचय विक्रेत्यांना करून दिल्याचे चित्र यावेळी दिसून आले. 100% हॉलमार्क सोन्याची हमी असलेले दागिने खरेदीवर संपूर्ण कुटुंबियांचा यावेळी विशेष भर दिसून आला. पारंपरिक महाराष्ट्रीयन दागिने उदाहरणार्थ कोल्हापुरी साज, ठुशी, मोहराची माळ, पुतळी हार यासोबतच आधुनिक आणि हलके सोन्याचे दागिने दररोजच्या वापरासाठी असलेले दागिने खरेदीसाठी यावेळी महिलांमध्ये एक अनोखा उत्साह पाहायला मिळाला. सोन्याच्या बांगड्या, अंगठ्या, कर्णफुले आणि नेकलेस रेवा ब्रँड अंतर्गत उत्तम दर्जाचे हियांचे दागिने, हियांचे हार, अंगठ्या, ब्रेसलेट आणि कानातले दागिन्यांचे प्रकार असो किंवा पारंपरिक ते आधुनिक म्हणजेच कॉन्टेम्पररी डिझाईन्सचा संग्रह बघता सर्व परिवारातील सदस्य आपल्या आवडी-निवडीनुसार ही सर्व सुवर्णालंकार खरेदीची संधी यावर्षी हुकणार नाही याची विशेष काळजी घेताना दिसून आले. लग्नातल्या प्रत्येक समारंभात नवरीने कोणते आउटफिट्स घालायचे, त्यावर कोणती मॅचिंग ज्वेलरी घालायची याचे प्लॅनिंग आधीच झालेले असते. बदलत्या ट्रेंडनुसार यात बरेच बदल होत असतात. लग्न म्हटलं की प्रत्येक मुलीची वेगवेगळी स्वप्ने असतात. प्रत्येक फंक्शनच्या आउटफिट्सपासून तर एकंदरीत साज शृंगारापर्यंत काय काय करायचे हे आधीच ठरल्यानुसार आपल्या लाडक्या लेकीसाठी ठुशी, मोहनमाळ ठुशी, चंदनहार, कोल्हापुरी साज, शाहीहार, टेम्पल ज्वेलरी, राणीहार, चिंचपेटी, बांगड्या, इयररिंग्स घेण्यासाठी यावेळी तिची आई विशेष आग्रही असल्याचे दृश्य यादरम्यान दिसून आले. लेयर्समध्ये असलेला हार कोणत्या लुकवर चांगला शोभून दिसेल याची खात्री सुवर्ण अलंकार खरेदी करताना प्रत्येक महिला भगिनी खबरदारी बाळगून होती. सराफा व्यावसायिक व बाजारपेठेवर एक कटाक्ष टाकला असता यावर्षी सुवर्णालंकार खरेदी विक्रीचा एक नवा विक्रम गाठला जाणार. अक्षय तृतीयेच्या या हर्षदायी सणाच्या पूर्वसंध्येला व्यापार जगतात सकारात्मक आशावाद व्यक्त केला जात आहे.